झाली आहे। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरात रस्त्यावर नदीसारखं पाणी वाहू लागलंय। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। दमदार बॅटिंग केल्यामुळे मुंब्रामध्ये जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी हे रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे। तर मुंब्र्यातील अनेक लोकांच्या दुकानांमध्ये सुद्धा हे पाणी तुंबलेलं आहे। ठाणे मुंब्रा परिसरात सकाळपासूनच मुसळधार असा पाऊस सुरू आहे। पावसाच्या विळख्यात अगदी ठाणे सुद्धा सापडलेलं आहे, मुंब्रा सुद्धा सापडलेलं आहे। मुंब्रामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। अगदी गुडघाभर पाणी साठलेलं आहे। पाण्याचा प्रवाह फार मोठा आहे आणि त्यामुळे या परिसरात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। या पाण्यातूनच वाट काढावी लागते। अगदी फुटपाथ आणि रस्ता यामधला फरक शोधणं सुद्धा कठीण झालेलं आहे। अनेक या पावसाचा परिणाम खरं तर रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे, रोड वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। मात्र पादचाऱ्यांना सुद्धा इथे रस्त्यावरून वाट काढणं हे जिकिरीचं झालंय, मुश्किलीचं झालंय। प्रशासनाकडून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे असं सांगण्यात येत आहे। प्रशासनाकडून सातत्यानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील करण्यात येत आहेत। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सातत्यानं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मात्र आपण पाहतोय सध्या परिस्थिती ही बिकट बनत चालली आहे। मुंब्रामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे नागरिकांमधून संतप्त अशा प्रतिक्रिया देखील येत आहेत। सातत्यानं पाऊस कोसळतोय। ठाण्यातील मुंब्रामध्ये सुद्धा पाऊस कोसळतोय। चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। जोरदार बॅटिंग अशी पावसाची सुरू आहे आणि आपण पाहतोय वाहतूक कोंडी त्यामुळे झालेली पाहायला मिळते। रस्त्यावर रहदारी सुद्धा आहे आणि या रस्त्यातूनच या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा परिसरातली दृश्य आपण पाहतोय। रस्त्यावर अगदी नदीसारखं पाणी वाहू लागलंय आणि अगदी वाहन चालवताना चालताना पादचाऱ्यांना सुद्धा अगदी कसरत करावी लागते। अधिक माहिती घेऊयात, रिजवान शेख आपल्यासोबत आहेत। रिजवान, काय सध्या परिस्थिती आहे तिथे? सकाळपासून मोठ्या प्रमाणात पावसाने सुरुवात केली आहे। सध्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरामध्ये आपण माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नदीसारखं पाणी मुंब्रामध्ये वाहून लागलेलं आहे। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने गोंगाट केला जातो की मुंब्रा हा विकसित केला जातोय, मुंब्राला आम्ही डेव्हलप करतोय, ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय। संपूर्ण मुंब्रा हा वाहू लागलेला आहे। मुंब्रातील अमृतनगर असो, दारुलफला असो आणि इतर जे भाग आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीसारखं पाणी वाहू लागलेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्या तर मुंब्रामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। आमचे प्रतिनिधी रिजवान शेख हे त्या ठिकाणी आहेत, सगळे दृश्य दाखवत आहेत, नागरिकांच्या प्रतिक्रिया देत आहेत। संतप्त असे नागरिक झालेले आहेत। घरांमध्ये दुकानांमध्ये हे पाणी शिरलं आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे। जोरदार असा प्रवाह पाण्याचा दिसतोय। अगदी बिकट अशी वाट झालेली आहे पादचाऱ्यांची। रस्ते दुकानं इथे मोठ्या प्रमाणात या परिसरात दिसत आहेत आणि दुकानात सुद्धा पाणी शिरलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, अगदी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे, जलमय असे रस्ते झालेले आहेत। त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। तर आपण जलमयसारखी परिस्थिती मुंब्रामध्ये झालेली आहे आणि अनेक लोकांची दुकानं देखील याच्यामध्ये बुडलेली आहे। पाणी देखील तुंबलेलं आहे। अनेक लाखो रुपयाचं सामान त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। हे नुकसान कधीपर्यंत भरपाई त्यांना भेटणार आहे? आणि विशेष म्हणजे एकही नाले ठाणे महानगरपालिकेची पोलतोल या ठिकाणी झालेली आहे। एकही नाले साफ झाले नाही। कोट्यावधी रुपयाचं बिल महानगरपालिकेने आणि विशेष म्हणजे कॉन्ट्रॅक्टदारांनी या ठिकाणी पैसे काढलेले आहे आणि मुंब्रातली अनेक नाले जी आहेत ती तशाच पद्धतीने भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जे मुंब्रातील नागरिक आहेत त्यांच्या दुकानामध्ये पडलेले आहे आणि संतोषजनक प्रतिक्रिया लोकांमधून येताना आपल्याला दिसत आहे। निश्चितच मुंब्राकरांसाठी परिस्थिती अतिशय बिकट दिसते। रिजवान, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।